विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांना झापलेला आहे। राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि त्यांच्या कुटुंबियांनी वरपे कुटुंबियांना केलेल्या मारहाण प्रकरणी आता अंबादास दानवे यांनी पोलीस प्रमुखांची खरडपट्टी केली आहे। दबावाखाली पोलीस अधिकारी वरपे यांची तक्रार नोंदवून घेत नसून राजेश क्षीरसागर आणि त्यांच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल करत नसल्याने अंबादास दानवे यांनी थेट महेंद्र पंडित यांना फोन करत आता जाब विचारलेला आहे। नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर कोण आहे? त्यांनी त्यांना मारहाण केली, त्यांचा फ्लॅट घेतला आणि दुसरा फ्लॅट द्या मला। त्याच्या काय बापाची जागा घेतली का? तुम्ही लोक त्याला संरक्षण देता का? मग गुन्हा कारवाई झाला नाही त्याच्यावर? मी आता घेऊन येतो त्यांना तुमच्या ऑफिसला। तुम्ही कुठे आहे? मग मला अधिकारी पाठवायचं माझ्याकडे, मी स्टेटमेंट देतो त्यांचं आणि कारवाई झाली पाहिजे सांगून टाकतो। मस्ती चालणार नाही पोलिसांची पण आणि क्षीरसागरची पण सांगून टाकतो तुम्हाला, समजलं? मी आता त्यांच्या घरी चाललो, मला एक जबाबदार अधिकारी पाठवा माझ्याकडे, त्यांचं स्टेटमेंट घ्या, गुन्हा रजिस्टर करा, काय करा, एनसी करा, कलम टाका, नका टाकू पण FIR करा, असं माझं म्हणणं आहे। नाही तर मग मी तुमचं आता परवा अधिवेशन 26ला सगळ्यात आधी SP ला बघेल, सांगून टाकतो तुम्हाला। ओके, जय महाराष्ट्र। तर ज्या वरपे कुटुंबियांसंदर्भात तक्रारीचा उल्लेख करताना शिंदेच्या शिवसेनेच्या राजेश क्षीरसागरांचा उल्लेख करत अंबादास दानवेंनी पोलीस अधीक्षकांना सुनावलं। आता शिंदेच्या शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांच्या घराबाहेर नेमकी काय परिस्थिती आहे आणि याचीच माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील। शेखर, काय सध्याची परिस्थिती आहे त्यांच्या घराबाहेर? खरतर अंबादास दानवे यांनी काही वेळापूर्वीच खरतर आपल्या जनता दरबारच्या माध्यमातून पोलीस अधीक्षकांना फोन करून या संदर्भातला गुन्हा का दाखल केला नाही असा जाब विचारलेला आहे। आणि त्या हे सगळा जाब विचारत असताना त्यांनी अशा पद्धतीची मस्ती चालणार नाही असा देखील सज्जड दम जो आहे तो देण्यात आलेला आहे। आणि त्यांच्या या वक्तव्याचाच निषेध खरतर या ठिकाणी कोल्हापुरात क्षीरसागर यांचे समर्थक करताना पाहायला मिळते। आपण कोल्हापुरातील राजेश क्षीरसागर यांच्या घराबाहेरची सध्या चित्र पाहताय। त्यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात खरतर समर्थक जे ते दाखल झालेले आहेत। दानवे यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी देखील करतायत। खरतर गेल्या अर्धा ते पाऊण तासांपासून हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेत। क्षीरसागर यांचे सुपुत्र ऋतुराज क्षीरसागर देखील आपल्यासोबत आहेत। काय एकंदरीत कोल्हापुरात या ठिकाणी आले 2 महिन्यापूर्वीचं हे प्रकरण आहे आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने आता तुमच्या विरोधात अशा भाषणांमध्ये खरतर ते जाब विचारण्यात आलेला आहे। काय नेमके या सगळ्याकडे कशा पद्धतीने पाहत? बघा, गेल्या 2 महिन्यापूर्वी जो घडलेला वाद होता, प्रत्येक आपण अपार्टमेंटमध्ये राहत असतो, बरेच कोल्हापूर शहरात देखील अपार्टमेंट आहेत, महाराष्ट्रात आहेत। आणि राहत असताना अपार्टमेंटमध्ये 2 कुटुंबाच्या बाजूबाजूला राहण्यावरून वाद काही ना काही छोट्या मोठ्या गोष्टींवरून होत असतो आणि तसाच वाद आमचा 2 महिन्यापूर्वी झाला होता। आणि या वादातून 10 डिसेंबर रोजी जो वाद झाला होता त्यानंतर 11-12 डिसेंबरला ते वरपे कुटुंबियासमोर राहायला देखील आलेला आहे आणि आमचं क्षीरसागर साहेबांच्या घराचं दार उघडलं की त्यांचं दार समोर दिसतं। त्यामुळे अशा पद्धतीने जर आम्ही दोन्ही कुटुंब समोर एकमेकाच्या समोर राहत असलो आणि गेले 2 महिने चांगल्या पद्धतीने राहत आहे, तर मग असे अंबादास दानवेंसारखे नेते कोल्हापुरात येतात आणि कोल्हापुरात आपलं सुसंस्कृत राजकारणात कुठेतरी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे मी पहिल्यांदा अंबादास दानवेंचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो। तर अजून काही कार्यकर्ते त्यांचे या ठिकाणी दाखल आहेत। काय कशा पद्धतीने आता तुम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करताय? आज अंबादास दानवेंनी त्या ठिकाणी अशा पद्धतीनं वक्तव्य केलं। जे आता बाहेरचा माणूस येऊन इथं वातावरण बिघडायचा प्रयत्न करतोय, त्याला आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक, आम्ही आनंद दिघे साहेबांचे शिवसैनिक जशाच तसे त्याला उत्तर देऊ। हा माणूस का, ज्या माणसासाठी हे जे चालू आहे तो माणूस का धुतलेल्या तांदळाचा नाही आहे, त्याच्यावर पण पोलीस प्रशासनात गुन्हे नोंद आहेत, तो का धुतलेल्या तांदळाचा नाही आहे। जर त्यांना असं जायचं असेल ना तर शिवसैनिकाच्या गरीबाच्या सैनिकाच्या घरी जाऊन त्यांनी दाखवावे। खरं तर त्यांनी गुन्हा देखील दाखल व्हावा अशी मागणी त्या ठिकाणी केली, पोलिसांना सज्जड दम देखील दिली। आपण जर बघितलं तर हे प्रकरण म्हणजे शिळ्या कढीला पुन्हा अंबादास दानवेंनी ऊत आणलेला आहे आणि आपण बघितलं की जुन्या जखमा भरत असताना त्या जखमेवरची खपली काढलेली आहे आणि छत्रपती शाहूंची नगरी आहे आणि शांतताप्रिय माणसं इथं राहतात आणि विरोधी पक्षनेत्यांना विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीच कळत नाही। त्यांनी समाजाचं किंवा लोकांच्या उपयोगाचं काम करावं
कुणाच्याही कुठल्याही वैयक्तिक भांडणात आणि जी मिटली असताना न्यायप्रविष्ट बाब असताना त्यामध्ये नाक खुपसून पुन्हा दरी निर्माण करायची, कुठं वातावरण बिघडायचं आणि राजकारणाचे निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून हे राजकारण आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष ज्या धडाक्यानं एकनाथ शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली काम करायला ते त्यांना बघवत नाही. खरं तर आपण बघितलं तर हे कोल्हापुरातल्या क्षीरसागर यांच्या घराबाहेरचे चित्र आहे. गेल्या अर्धा ते पाऊण तासांपासून या ठिकाणी क्षीरसागर यांचे कार्यकर्ते जे आहेत ते जमलेले आहेत आणि दानवे यांच्या वक्तव्याचा खरं तर ज्या पद्धतीनं त्यांनी फोन लावून ही सगळी भाषा वापरली त्याचा मात्र या ठिकाणी निषेध व्यक्त करतायत. नक्की शेखर, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी.